माझ्यासोबत आनंदरावजी आंबेडकर आहेत. परळीमध्ये मोठा प्रतिसाद, अंबेजोगाईमध्ये त्यापेक्षाही मोठा प्रतिसाद मिळतोय. काय सरकारला इशारा असणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून? बघा, आतापर्यंत प्रचंड असे मोर्चे झाले. नांदेडला तर न भूतो न भविष्यती असा नांदेडच्या इतिहासामध्ये एवढा मोठा मोर्चा झाला आणि एवढा मोठा मोर्चा झाला. परळीमध्ये मला काल कार्यकर्ते म्हणत होते, एवढा मोठा मोर्चा परळीमध्ये कधी निघाला नाही. तर प्रचंड लोक अनुसूचित जातीचे सर्व 59 जाती एकत्र येऊन हा मोर्चा करत आहेत. त्यामुळे सरकारने आता जो लोकांचा उद्रेक आहे, लोकांच्या भावना आहेत, त्यांच्याशी आता खेळू नये आणि जो उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे, तो घाट रद्द करावा, थांबवावं. हे उपवर्गीकरण रद्द करावं. जी बदर समिती कोणाला न कळवता त्यांनी जो अहवाल दिलेला आहे, अजूनही तो गुपचूप ठेवला आहे. एकच मिनिटं, मी बदर समितीचा अहवाल ओपन करण्याची मागणी प्रत्येक मोर्चाच्या माध्यमातून होती स्टेजवरती. मात्र त्या अहवालामध्ये काय असावं अशी मनामध्ये एक वेगळा विचार आहे. नाही, ते बदर समिती म्हणजे पूर्णपणे ज्या पद्धतीने त्या बदर समिती म्हणजे न्यायमूर्ती बदर होते, पण त्यांच्याबरोबर जी काही स्टाफ होता तो एका जातीचा होता आणि त्यामुळे ते पुरवलेली माहिती काय असणार आहे लक्षात येतं आणि त्यामुळं तो एकतर्फी तो अहवाल असणार ही आमची खात्री आहे. दुर्दैवानं जेव्हा तुम्ही समाजाच्या प्रश्नावरती एखादा अहवाल बनवता, तेव्हा त्या समाजाला तो अहवाल ओपन व्हायला पाहिजे आणि मग आपण त्या समाजाच्या सूचना मागवायला पाहिजे. पण सरकार एक गुपचूप तो अहवाल अजूनही ओपन करत नाही आणि त्यांना 5 दिवसाची 10 एप्रिल ते 15 एप्रिल अशी सूचना देतं, की त्याच्यामध्ये आपण त्या अहवालाविरुद्ध काही तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही सूचना मांडा. लोकांना जेव्हा अहवालच पब्लिश झाला नाही, त्याबद्दल सूचना कशा मांडणार? तरीही लोकांनी 85,000 त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तेव्हा सरकारने ह्या जनउद्रेक, जनभावनांचा विचार करून या पद्धतीनं कुठलंही लोकशाही आपल्या देशात चालते. लोकांचं सरकार आहे. वी द पीपल अशा पद्धतीने आपली जी प्लेज आहे, त्यावेळेला अशा वेळेला तुम्ही ही जी दंडेलशाही करण्याचा प्रयत्न करताय आणि हा उपवर्गीकरणाचा घाट घालताय, त्याला आमचा विरोध आहे आणि हा लोक आपल्या या मोर्चामध्ये येऊन दाखवत आहेत. त्यामुळे सरकारने ताबडतोबीने हे उपवर्गीकरण थांबवावं असं आमचं म्हणणं आहे. तुमचा काल परळीमध्ये मोर्चा झाला, आज अंबेजोगाईमध्ये होतोय. मात्र तुम्ही बीडमध्ये येण्याच्या अगोदर म्हणजे बीडमध्ये एक मातंग समाजाचा एक कार्यक्रम पार पडला. मात्र जे वर्गीकरणाची जो विषय आहे त्याच्या बाजूने देखील मातंग समाज असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि काय झालं आहे, मातंग समाजामध्ये अजूनही अज्ञान आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्यांना म्हणजे त्यांच्यातले काही लोक जे आर एस एस आणि बी जे पीच्या हाताशी लागलेत, ते त्या लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हळूहळू जसे दिवस चालले आहेत, आज मोठ्या संख्येने मातंग समाज आमच्या जवळ परत एकदा जुळतो आहे. त्याला कळतं आहे की हे जे चाललेलं आहे, हे काही आमच्या भल्यासाठी चाललं नाही, तर हे बी जे पी आर एस एसचं राजकारण आहे आणि म्हणून तो परत एकदा आंबेडकरी चळवळीला आपल्या म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या जवळ येतो आहे. प्रचंड मोठ्या संख्येने मातंग बांधव आमच्या या मोर्चामध्ये सामील होत आहेत आणि त्यांचं सर्वांचं म्हणणं एक आहे की आम्ही आत्तापर्यंत एकत्र राहिलो आणि आम्हाला एकत्र राहू द्या, अशी आता सर्वांची भावना दिवसेंदिवस बळावत चालली. आता मातंग समाजले पण 5-10% लोकच उपवर्गीकरणाला पाठिंबा देतात, नाहीतर 90% लोक हे आमच्याबरोबर आहेत. हे मला ठासून सांगावंसं वाटतं. मातंग समाज तुमच्या स्टेजवर पण पाहायला मिळतोय. जर वर्गीकरण झालं तर ह्याच्यामध्ये तोटा काय होऊ शकतो आणि मातंग समाजाचा फायदा काय होऊ शकतो? वर्गीकरण करणं हेच इल्लीगल आहे. आतापर्यंत जेवढे आधीचे जजमेंट्स आहेत सुप्रीम कोर्टाचे 5 बेंचे, ई व्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश, त्याच्यामध्ये सुद्धा होमोजिनियस हा अनुसूचित जातीचा वर्ग आहे असं त्या जजेसने 5 जजेसने एकमताने सांगितलं. दुर्दैवानं सध्याचं सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे की नाही ह्याबद्दल डाऊट यायला लागलेला आहे. कारण आमचे पंतप्रधान एका भाषणामध्ये, इलेक्शनच्या भाषणामध्ये तिकडच्या लोकांना आश्वासन देतात की मी या एस सीमधलं उपवर्गीकरण देईन आणि मग तुमचा प्रश्न सुटेल. म्हणजे आपल्या राज्यामध्ये नाही तर परराज्यामध्ये. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाची जजमेंट येते की हे उपवर्गीकरण शक्य आहे आणि राज्यांना अधिकार दिला जातो.
ते कुठेतरी लोकांच्या मनामध्ये हे जे काही चाललेलं आहे त्याबद्दल संशयाचं वातावरण आहे आणि त्यामुळं लोक हा निर्णय मानायला तयार नाहीत. त्यामुळे उपवर्गीकरण झालं किंवा होईल तर रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा आज लोक तयार आहेत. तरुणाई आपण पाहतो मला मोर्चामध्ये सर्वात जास्त जेनझी दिसत आहेत, म्हणजे तरुण दिसत आहेत. आणि त्यामुळं हे सरकारने महाराष्ट्रातलं वातावरण खराब करू नये. ज्या पद्धतीने मध्यंतरीच्या काळामध्ये हिंदू मुस्लिमांचे वाद यांनी लावले, त्यानंतर कुणबी मराठा वाद लावले, त्यानंतर आदिवासी धनगर वाद लावले, तसंच आता या अनुसूचित जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु आम्ही सामंजस्य घेऊन हा वाद होऊ देणार नाही याची काळजी घेतो आहे आणि तो आमचा प्रयत्न राहणार आहे. खरं तर ह्याच प्रश्नासोबत मराठा ओबीसी वादासंदर्भातला एक प्रश्न घेतो. त्या अगोदर खरं तर वर्गीकरणाच्या विषयाचा मुद्दा घेतो. 25 आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटलं अशी माहिती समजती. मात्र ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना 25 आमदार भेटले, मात्र त्या दरम्यान काय चर्चा झाली? नाही, चर्चा झाली नाही. त्यांना उभ्या उभ्या ते भेटले आणि म्हणाले नंतर चर्चा करू, पण आत्तापर्यंत त्यांची आमदारांशी या विषयावर चर्चा नाही झाली असं मला कळलेलं आहे. खरं म्हणजे दुर्दैव आहे की एवढे 27 आमदार जेव्हा तुम्हाला एक निवेदन घेऊन येतात आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा करत नाही साधी, आणि तुम्ही विधानसभेमध्ये धांदात खोटं बोलतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की हे उपवर्गीकरण करावं. हे खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री हे वकील आहेत असं मी ऐकलेलं आहे. खरं की खोटं देव जाणे. त्यांना हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट वाचायला नक्की येत असेल, त्याने ते नीट वाचावं. हे सर्व ऐच्छिक आहे, जबरदस्ती नाही. नाहीतर मग फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशभर अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उपवर्गीकरण झालं असतं. त्यामुळे अशा पद्धतीची धांदात खोटी माहिती विधानसभेमध्ये देऊन उपमुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे विधानसभेचा आपण अपमान केला असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं आपलं जो उपवर्ग घाट घालण्यासाठी आपला जो प्रयत्न चालू आहे तो आपण रद्द करावा अशी आमची मागणी आहे. खरं तर हा अहवाल म्हणजे ड्राफ्ट तयार करण्याच्या दरम्यान हरकती देखील मागवल्या होत्या. मात्र अशी चर्चा आहे, मात्र त्यामध्ये काय सत्यता आहे? असं कोणालाही आहे याच्यामध्ये स्टेक होल्डर म्हणजे जे जातींना याचा इफेक्ट होणार आहे अशा सर्वांना बोलवण्याचं किंवा त्या जो तयार होणार होता त्यामुळे त्यामध्ये असणारे न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्याबरोबर इतर जातीचे प्रतिनिधी जर घेतले असते आणि तर तो अहवाल बनवला असता तर तो सर्वांना ओपन झाला असता. ही आज गुपचूप पद्धतीने जे काम करण्याची पद्धत चालू झालेली आहे ती इथं लोकशाहीमध्ये कधीही मान्यता देता येत नाही. आपली राज्यघटनासुद्धा बाबासाहेब लिहिल्यानंतर 6-7 महिने लोकांचे काही सूचना ऑब्जेक्शन असतील त्याच्यासाठी ओपन ठेवली आणि त्यानंतर हे संविधान अस्तित्वात आलं. परंतु आज न्यायमूर्ती बदर कमिटीचा अहवाल हा अत्यंत लपून ठेवण्यात आला आहे. तर आमचं सरकारला सांगणं आहे की न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांचा अहवाल बासनात गुंडाळा आणि उपवर्गीकरण रद्द करा. खरं तर मंत्री पंकजा मुंडेंच्या मतदारसंघामध्ये म्हणजे परळीमध्ये गेला होता. आमदार धनंजय मुंडेंचा देखील तोच मतदारसंघ आहे. आज नमिता मुंदडा या केजचे आमदार आहेत. खासदार बजरंग सोनवणे या जिल्ह्याचे खासदार आहेत. मात्र जे काही सगळ्या वेगवेगळ्या वर्गातल्या जाती या मोर्चामध्ये सहभागी होतात, यांना तुम्ही काही सांगतात किंवा या आमदारांनी किंवा या खासदारांनी देखील त्यांची भूमिका या वर्गीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट केली पाहिजे, अशा काही सूचना किंवा खडे बोलताना किंवा सवाल विचारत असं काही चर्चा वगैरे होते का? कसं आहे, आम्ही आधी पहिल्यांदा अख्ख्या महाराष्ट्रभर हे मोर्चे काढून जागृती करणार आहे. त्यानंतर मग आमदारांवरती मोर्चे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आणि त्यांना कारण ह्या अनुसूचित जातीच्या मतांवरती सुद्धा आमदार म्हणजे बरीचशी मतं त्यांनासुद्धा मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचे काय याच्यावरचं मत आहे ते आम्ही नक्कीच घेऊ आणि त्यानुसार पुढील रणनीती ठरवण्यात येईल. एक शेवटचा प्रश्न घेतो. जसं की मराठा ओबीसी वाद पाहायला मिळतो, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेलेत आणि त्या कुणबी प्रमाणपत्र दिले गेल्यावरून थेट मंत्र्यापर्यंत जे आहेत ते तक्रारी जात आहेत आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने बावनकुळेंनी संबंधित प्रशासनाला किंवा चौकशी करावी असे आदेश त्यांनी दिले होते आणि त्याच्यामधून काही चौकशी होत आहेत, काही रद्द देखील होत आहेत. मात्र हा जो प्रकार घडतो यावरून थेट मनोज जरांगे जे आहेत ते मंत्री बावनकुळे यांच्यावरती वारंवार बोलताना पाहायला
पाहायला मिळत आहेत. मात्र एवढ्याच या चर्चेकडे तुम्ही कसं पाहताय? नाही कसं आहे की आज जो काही वाद आहे तो वाद चिघळत ठेवणे हे या सरकारचं धोरण आहे. जेवढा वाद चिघळत राहील तेवढे ह्यांना सत्तेवरती राहण्यासाठी जास्त दिवस मिळतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ते मुद्दामून वाद चिघळत ठेवत आहेत असं माझं मत आहे. ओके, धन्यवाद. हे होते आनंदराज आंबेडकर. परळीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला, अंबेजोगाईमध्ये देखील त्यापेक्षाही मोठा प्रतिसाद आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या भाषणादरम्यान ते काय बोलतील यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन रवींद्र शिपसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड, अंबेजोगाई.